नमस्कार. सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळा या गोशाळेच्या मार्फत उपस्थित असलेल्या पत्रकारांचं मी हार्दिक स्वागत करतो. सोमेश्वर शांतीपीठाचे कार्यकर्ते बसलेले आहेत, मी त्यांचा परिचय करून देतो. उजव्या बाजूला प्रथम जे बसलेले आहेत ते देवेंद्र झापडेकर. झापडेकर हे पहिल्यापासून या सोमेश्वर शांतीपीठाचं काम पाहत आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत ते अनुजाताई पेटकर. अनुजाताईंकडे सेक्रेटरी, या सोमेश्वर शांतीपीठाचे सेक्रेटरी म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. रवींद्र इनामदार सर आपल्या सगळ्यांच्या परिचित आहेत. आमचे सगळ्या ह्या विषयाचे आधारस्तंभ, फाटक हायस्कूल आणि जागोष्ट हायस्कूलला मुख्याध्यापक आणि पहिल्यापासून या सोमेश्वर शांतीपीठाचं काम पाहत आहेत. रहाटे सर शिर्के हायस्कूलला शिक्षक होते, रिटायर आहेत. आणि रहाटे सर, राजन रहाटे, सोमेश्वर शांतीपीठामध्ये पहिल्यापासून ते ट्रस्टी म्हणून आहेत. त्यानंतर पाटील सर, अशोक पाटील सर आपले गोगटे कॉलेजला व्हाईस प्रिन्सिपल होते, सध्या रिटायर आहेत आणि या गोशाळेचे ट्रस्टी आहेत. आणि सुरेशजी दाते व्यवसायाने बिल्डर आहेत आणि ह्या गोशाळेचे ट्रस्टी आहेत, पहिल्यापासून काम पाहतात. आज विशेष पत्रकार सभा घेण्यामागचं कारण असं आहे की गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये बोलवलं होतं आणि जानेवारी महिन्यामध्ये आपण अशीच शासकीय विश्रामिकेत एक पत्रकार सभा घेतली होती आणि त्या पत्रकार सभेमध्ये तिथे गोशाळा सुरू करतोय अशी घोषणा केली होती. मित्रांनो, सांगायला आनंद असा होतोय की प्रत्यक्ष या पुढच्या 8 महिन्यामध्ये त्या गोशाळेला एक वास्तव स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्या वास्तव स्वरूपाचं एक दर्शन समाजाला घडावं आणि ते आपल्या माध्यमातून घडावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आम्ही त्यावेळेला असं म्हटलं होतं की रत्नागिरी शहरातील जी भटकी जनावरं आहेत, गुरं आहेत, गायी आहेत, त्यांचं संगोपन सोमेश्वर शांतीपीठाच्या वतीनं सोमेश्वर या गावी करू. आणि योगायोगानं आपल्यालाही तिथे 5 एकर 10 गुंठे जागा शशिकांत सोनी म्हणून जे तिथले मूळ रहिवासी आहेत त्यांनी दान केली आणि सोमेश्वर शांतीपीठाचं काम सुरू झालं. टप्प्याटप्प्याने आम्ही समाजामधल्या दातृत्व असणाऱ्या व्यक्तींना भेटत गेलो आणि त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला आणि या माध्यमातून तिथे सुरुवातीला काही पत्र्याच्या शेड उभ्या राहिल्या, कार्यकर्त्यांसाठी छोटा निवास उभा राहिला. तरी सुद्धा आमची जी मुख्य गरज होती की रत्नागिरी शहरातल्या तमाम 350 गायी या आम्हाला तिथे न्यायच्या होत्या. 1, 2, 3 गायी अशा करत अक्षय तृतीयाला सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्यानं आज तिथे 54 गायी आलेल्या आहेत. 54 गायींची अतिशय उत्तम राहण्याची व्यवस्था करण्यासाठी 25 लाखाची शेड बांधून पूर्ण झालेली आहे आणि त्या शेडचं उद्घाटन आपण 28 ऑक्टोबरला वसुबारस या दिवशी करत आहोत. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या वतीनं रत्नागिरीतील सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देतोय. त्या ज्या शेडमध्ये 70 ते 80 गायींचा निवास असेल, गायींची राहण्याची म्हणजे त्यांची निवासाची किंवा ज्याला असं म्हणतो रक्षणाची व्यवस्था, तिथल्या आजूबाजूच्या आणखीन एक 5 एकर जागा जी मिळालेली आहे त्या जागेचा वापर चाऱ्यासाठी केला जाईल आणि तिथे असलेल्या महिलांच्या माध्यमातून किंवा तिथे असलेल्या कामगार वर्गांच्या माध्यमातून गोशाळेच्या उत्पादनांची व्यवस्था केली जाईल. अशी सगळी रचना बऱ्यापैकी तिथे पूर्ण झालेली आहे आणि ही गोष्ट समाजाला कळावी, समाजाने प्रत्यक्ष येऊन त्या गोष्टींचा अनुभव घ्यावा यासाठी वसुबारसच्या दिवशी आम्ही सगळ्यांना निमंत्रित करत आहोत. योगायोगानं दुसरी गोष्ट आपण यावेळेला ठरवली होती की तिथे सह्याद्री पर्वतातल्या वनस्पतींची लागवड करायची, वनौषधींची लागवड करायची. या पावसाळ्यामध्ये आम्ही जवळजवळ 300 वनस्पतींची लागवड तिथे केलेली आहे. 300 वनस्पतींची लागवड आता व्यवस्थित स्वरूपात त्या परिसरामध्ये झालेली आहे, हे आपल्याला पाहता येईल. गायींच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साधारणतः आम्ही 300 ते 350 गायींचं संगोपन करू असं आम्ही म्हटलं होतं. मात्र संगोपन करण्यासाठी अतिशय प्राथमिक गरज असते ती पाण्याची, चारा आणि पाणी. चाऱ्यासाठी 5 एकर जागा वेगळी मिळालेली आहे, तिथे चाऱ्याची लागवड सुरू होईल आता या 10 दिवसामध्ये. आणि पाण्यासाठी तिथे 50 लाख लिटर पाणी उपलब्ध होईल किंवा आम्ही साठवून ठेवू एवढं मोठं शेततळ पाडून झालेलं आहे, तेही आपल्याला बघता येईल. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आम्ही या गोशाळेच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करत आहोत. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा अशी विनंती करेन की आपण जे ठरवलेलं होतं त्याच्यामध्ये गोशाळा ही सुरू झालेली आहे, वृक्षारोपण हे सुरू झालेलं आहे. तिथे आता मोठ्या प्रमाणात रत्नागिरीकर येत आहेत. म्हणजे कालच व्यापारी संघाचे सगळे जवळजवळ 10 ते 15 कार्यकर्ते येऊन गेले. मरुदर समाजाचे अनेक कार्यकर्ते येतात, त्यानंतर गुजराती समाजाचे कार्यकर्ते येतात, रत्नागिरीमधले आपले मराठी निवासी जी लोक आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणे येणं जाणं चालू आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये आम्हाला अपेक्षित असलेल्या आणखीन 3 शेड
कारण हे एक शेडमध्ये 70 ते 80 जण गाई गोरं राहतील. अशा 3 शेड झाल्या की 350ची संख्या पूर्ण होईल. अशा 3 शेड आम्ही त्यांच्या माध्यमातून नक्की पूर्ण करू, असा आम्हाला ह्याच बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन की 28 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरीकरांना पोचावं. वसुबारसचा कार्यक्रम असा असेल की सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. 9 ते 9:30 या दरम्यान गायींचं पूजन होईल. गायींचं पूजन करण्यासाठी रत्नागिरीतल्या 50 ते 60 मुलांना, ज्या मुलांचे वाढदिवस याच महिन्यात येत आहेत, अशा मुलांना आम्ही बोलवलेलं आहे. त्या मुलांच्या हस्ते गायींच्या वासरांचं आणि गायींचं पूजन होईल. त्याचबरोबर या दिवशी वसुबारस असल्यामुळे महाविष्णू यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. रत्नागिरीतील 101 जोडपी या यज्ञाला बसणार आहेत. त्यांची नावं काढून झालेली आहेत, त्यांच्या काही बैठका झालेल्या आहेत. पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी त्यांनी नियम म्हणून पाळायचं नक्की केलेलं आहे. अशी 101 जोडपी रत्नागिरी, त्यानंतर सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले, पोमेंडी या भागातले काही लोक, शेतकरी बंधू ह्या यज्ञाला बसणार आहेत. साधारणतः 1 तास यज्ञ चालेल. यज्ञानंतर प्रत्यक्ष सभेचं आयोजन केलेलं आहे. हरिओम शर्माजी हे गाय किंवा गोवंश या विषयातले खूप तज्ज्ञ आहेत. मुंबईमध्ये त्यांचा निवास असतो. त्यांना आम्ही बोलवलेलं आहे प्रमुख वक्ते म्हणून. आणि त्याचबरोबर बाहेती साहेब, ज्यांनी आम्हाला या गोशाळेसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, त्यांनाही आम्ही या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून बोलवलेलं आहे. यांच्या हस्ते या सभेमध्ये संबोधन केलं जाईल आणि त्यानंतर सर्वांसाठी प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. वसुबारस असल्यामुळे आणि यज्ञ असल्यामुळे यज्ञाचा प्रसाद, आणि प्रसाद झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता होईल.